आणि व्यावसायिक वापरासाठीचे सिलेंडर पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवरती संक्रांत आल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील लहान मोठ्या हॉटेलमध्ये देखील गॅस सिलेंडर हे संपल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय आणि याचाच मोठा फटका हा हॉटेल व्यवसायावरती देखील पडलेला आहे। केंद्र सरकारनं आहे तो LPG गॅसचा पुरवठा आहे तो बंद केल्याचा दिसतोय आणि त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला बघायला मिळतंय। मी पुण्यातल्या एका साध्या हॉटेलमध्ये आहे। साधे जे लहान मोठे हॉटेल आहे त्या हॉटेलवर देखील याचा मोठा परिणाम दिसतोय। रोजची रोजीरोटी ज्यांचे या हॉटेलवर असते त्यांच्यावर हा परिणाम होतोय। माझ्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत। तुम्हाला काय सांगण्यात आलंय आणि किती आता तुम्हाला परिणाम जाणवतोय? आम्हाला म्हणले की कमर्शियल गॅस बंद करण्यात आलेला आहे। ते आता 2 दिवस आमच्याकडे जो होता पुरवठा तो आम्ही 2 दिवस कसं ते चालवणार। आता यानंतर तुम्हाला कमर्शियल गॅस भेटणार नाही। आता आम्ही 2-3 जणांना फोन केले, ते म्हणले आमच्याकडे स्टॉक अवेलेबल नाही आहे। आता आम्ही काय करायचं हे असं चाललंय। 2 दिवस तुम्ही म्हणतायत मागच्या 2 दिवसांपासून बंद ठेवण्याची वेळ येईल असं येईल असं पूर्ण 2 दिवसात बंदच होणार पूर्ण। आता किती सिलेंडर तुमच्याकडे स्टॉक? माझ्याकडे आता फक्त एकच सिलेंडर अवेलेबल आहे, एक तिथं आणि एक इथं। 2 दिवसात दुकान बंद करायची पाळी येईल। 2 दिवसात साधारण 2 दिवसात किती पैसे तुमचे बुडाले आहेत? रोजची किती कमाई असते? आम्हाला कमीत कमी 2-3 हजार रुपये नुकसान होईल असं डेली रोजचे। आणि दुकान एक ऑप्शन म्हणून तुम्ही काही असं निवडले किंवा काही? काहीच नाही ऑप्शन, काहीच नाही आमच्याकडे। काय ऑप्शन आहे? जर बघितलं तर आता 2 टाक्या ज्या होत्या त्यांच्याकडे स्टॉक मध्ये करून ठेवलेल्या त्या संपलेल्या आहेत। एका टाकीवर त्यांचं आता काम सुरू आहे आणि इथून पुढे जर टाक्या मिळाल्या नाहीच तर 2 दिवसांनी हे दुकान बंद ठेवण्याची ही वेळ आहे ती या हॉटेल व्यावसायिकांवर येण्याची शक्यता आपल्याला दिसून येते। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।